राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक शहरात दाखल झाली। नाशिक शहरात दाखल होताच त्यांनी रोड शो, चौक सभा अशा घेतल्या। रोड शो दरम्यान त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। नाशिक शहरातून ही भारत जोडो न्याय यात्रा सातपूरच्या दिशेने येताच सातपूर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष यांनी राहुल गांधी यांचे ढोल ताशांच्या गजरात व पारंपरिक नृत्य सांदळ यांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले। यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे नेते देखील उपस्थित होते। यावेळी जमलेल्या सर्व नागरिकांना व कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांनी अभिवादन केले। तसेच सातपूर काँग्रेस ब्लॉक महिला अध्यक्ष माया काळे यांनी राहुल गांधी यांना संविधान भेट दिले। यावेळी स्वागतासाठी CI2 नेते डॉक्टर DL कराड, सरचिटणीस नाशिक शहर काँग्रेस दीपक राव, सातपूर महिला ब्लॉक अध्यक्ष माया काळे, सातपूर ब्लॉक अध्यक्ष कैलास कडलक, बाळासाहेब गांगुडे, राजेंद्र अहिरराव, अमोल सूर्यवंशी, योगेश खरात, राजाभाऊ जावळे, ललित मंडलिक, संविधान आर्मी संघटना जिल्हा अध्यक्ष मिथिलेश पंडित, ज्योती तायडे, अध्यक्ष महिला वंदनाताई काळे, वैशाली थोरात, सन्नी बर्वे, किरण थोरात, जयश्री काळे, भावी नगरसेविका काँग्रेस, शिवसेनेच्या अलका गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सातपूर शहरामध्ये भारताचे राहुलजी गांधी यांचं भव्य दिवस स्वागत करत आले। शिवसेना पक्ष, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, CI2 कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आज अतिशय उत्स्फूर्तपणा या सातपूर शहरामध्ये स्वागत करण्यात आले राहुल गांधीचं। आणि अक्षरशः राहुल गांधी यांनी 1 मिनिटं भेटून थांबून सर्व लोकांना आनंदित केलेलं आहे। या सातपूर शहरामध्ये इतिहासामध्ये एक देशपातीचा राष्ट्रीय नेता हे सातपूर शहराला आज आगमन झाले आणि लोकांना भेटलं, ही खूप आनंदाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे। माननीय खासदार आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माननीय खासदार राहुलजी गांधी आज सातपूर विभागात आम्हाला उत्साह, आमचा कार्यकर्त्यांचा सगळा उत्साह असा होता की आम्हाला 1 मिनिटं भेटले पाहिजे किंवा 1 मिनिटं आम्हाला वेळ दिला पाहिजे। त्यांनी उत्साहानं आम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला आणि त्यांचं एक न्याय यात्रेचं हे उद्दिष्ट असं सफल झालं, कारण ते गोरगरिबांसाठी भारत जोडो न्याय यात्रा म्हणजे सर्वच घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देणं ह्याच यात्रेचं खरं वैशिष्ट्य असून ते प्रत्येक भारतामध्ये भेटत आहे। आता ते इथून त्र्यंबकेश्वर जातील, त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर त्यांचं मोठं भव्य दिवस स्वागत तिथे पण होणार आहे। तसंच आमच्या सातपूरमध्ये सर्वांना भेटून आमच्या कार्यकर्त्यांना भेटून इतका आनंद झाला की असा नेता आम्हाला पुढं भविष्यात लवकर भेटतो का नाही, आम्हाला हा योग आज घडून आला। त्यांचे मी आज सतत आभारी आहे राहुल गांधींचे, का ते आम्हाला कार्यकर्त्यांना चांगली प्रेरणा दिली आणि उत्साह दिला। आम्ही काँग्रेसचा असा उत्साह अजून मजबूत करण्याचा प्रयत्न करू आणि उत्साह काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू। अतिशय सर्वात प्रथम मी सर्व नागरिकांचं आहे ना मनापासून अभिनंदन आणि आभार मानेन। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज राष्ट्रीय नेता जो भूतन भविष्य आपल्या नाशिकला लाभले आणि नाशिकमधून सर्वात महत्त्वाचा सातपूरचा जो काँग्रेसचा बालकिल्ला आहे त्याच्यामध्ये ते सातपूरला त्यांची एक स्वागताची जबाबदारी दिली। या जबाबदारीमध्ये अतिशय उत्साहाने आणि खंबीरपणे नेतृत्व करणारे माझ्यासोबत माझे सहकारी आणि पक्षाचे पदाधिकारी दीपकराव आणि कैलास भाऊजी कडलक, परत आपले विजय तिवडे, अमोल भाऊ सूर्यवंशी, अजून इम्तियाज शेख, योगेश खरात, अजून महिलांमध्ये ज्योती तायडे आहे, वंदना काळे आहे, वैशाली थोरात आहे, किरण थोरात, जयश्री गवळी आहे, तेजस भाऊ बर्वे आहेत, निर्वाण काका आहेत। सर्व संपूर्ण पदाधिकारी म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून ही स्वागताची तयारी केली। आम्हाला अपेक्षा पण नव्हती की राहुल गांधीजी थांबतील, पण आमच्या उत्साहात अजून भर झाला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन एक अर्धा मिनिटं का होईना त्यांनी थांबले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातात हात मिळवण्याची संधी मिळाली। याबद्दल मी आणखी म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही आहे
की आम्ही किती खुश आहोत सगळे पदाधिकारी. आणि हो, संपूर्ण जे कम्युनिस्ट पक्ष आहे, शिवसेना उद्धव ठाकरे यांची, ते पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची पण पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विशेष डॉक्टर DL कराड होते, शिवसेना ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी होते. म्हणजे अतिशय उत्साहाचं आणि एक दिवाळी असल्यासारखं. आणि रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानच्या महिन्यामध्ये आम्हाला ही खुशी मिळाली, त्याबद्दल खरंच आम्हाला अगदी मनापासून अभिमान आणि मनापासून आनंद होतोय. बस एवढं सांगून मी संविधान दिल्यानंतर त्यांनी खुश झाले आणि त्यांनी त्यांच्या माथ्याला संविधान लावलं. ही अतिशय एका समजूतदार नेत्याची एक लक्षणं आहे. त्यांनी मिळाल्यानंतर त्यांनी ते माथ्याला लावलं आणि त्यांनी मला म्हणजे अगदी असं एक छान त्यांच्या चेहऱ्यावर एक छान चेहऱ्यावर उत्साह दिसला की लोकांना गरज आहे, आनंद वाटला की खरंच संविधानाबद्दल जे विपक्ष जे संविधान बंद करण्याच्या मागे आहे तर ते वाचवण्याकरता ते निश्चित प्रयत्न करतील. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतील. बाकीच्या उर्वरित माहिती माझे जे पदाधिकारी आहे, म्हणजे माझे नाही पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते तुम्हाला सांगतील. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.